नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. लहान असताना आम्हाला एक शिक्षक होते. ते आम्हाला नेहमी सांगायचे की जो प्रश्न विचारतो तो शिकत राहतो, पुढे जात राहतो, प्रगती करत राहतो आणि यश मिळवत राहतो. पण प्रश्न योग्य असणं आवश्यक आहे, तर त्याचं योग्य उत्तर मिळतं. आज सकाळी मी गुगलला एक प्रश्न विचारला, श्रीमंत बनण्याचे मार्ग सांगा. श्रीमंत बनण्यासाठी कसं वागायला पाहिजे, श्रीमंत लोक कसं वागतात याबद्दल भरपूर माहिती मिळाली. पण श्रीमंत बनण्याचा मार्ग काही व्यवस्थित सापडला नाही. माझा प्रश्न चुकला असेल का? फक्त श्रीमंत बनण्याचा मार्ग असं न विचारता कदाचित शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून श्रीमंत बनण्याचा मार्ग, किंवा मग व्यवसाय करून श्रीमंत बनण्याचा मार्ग, किंवा मग श्रीमंत बनण्याचे करिअर ऑप्शन, असं काहीतरी स्पेसिफिक विचारलं असतं तर कदाचित अधिक चांगलं उत्तर मिळालं असतं. शेअर मार्केटबद्दल आज खूप कुतूहल आहे, उत्सुकता आहे. याबद्दल खूप माहिती मिळवण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. पण खूप चुकीचे प्रश्न विचारले जातात आणि मग अर्थातच उत्तर पण चुकीचं मिळतं किंवा योग्य दिशा न दाखवणारं मिळतं. अशाच 5 प्रश्नांबद्दल आपण आज बोलणार आहोत. पहिला प्रश्न, ट्रेडिंग करायला किंवा इन्व्हेस्टमेंट करायला कॅपिटल किती लागेल? हा चुकीचा प्रश्न आहे. मग योग्य प्रश्न काय? तर माझी गरज किती आहे, माझी गरज काय आहे, माझ्याकडे किती कॅपिटल आहे, असं कॅपिटल ज्याची मला लगेच गरज लागणार नाही. काही वेळेला लोक खूप कमी कॅपिटलने सुरुवात करताना दिसतात. माझा सल्ला नेहमी असा असतो की 10,000पेक्षा कमी कॅपिटल वापरू नका, कारण जरी प्रॉफिट झाला तरी त्यातली अमाऊंट सॅटिस्फॅक्टरी वाटणार नाही. आणि खूप कमी कॅपिटलनी इन्व्हेस्टमेंट केली किंवा ट्रेडिंग केलं तर त्याच्यामध्ये जबाबदार बाईंग सेलिंग होत नाही, कारण खूप कमी किमतीच्या गोष्टी घेताना आपण एवढा विचार करणार नाही. असेही काही लोक दिसतात जे ट्रेडिंग सुरूच करत नाहीत, कारण त्यांना नेहमीच असं वाटत राहतं की आपल्याकडे पुरेसं कॅपिटल नाही. किती कॅपिटल आहे यापेक्षा त्यातून रिटर्न्स कशा पद्धतीने मिळत आहेत हे जास्त महत्त्वाचं. दुसरा प्रश्न, न्यूज चांगली आहे, कन्फर्म वाढेल असं वाटतंय, करू का बाय? हा चुकीचा प्रश्न आहे. योग्य प्रश्न काय? तर न्यूजचा सोर्स काय आहे, कुठून आली ही न्यूज, कोणी सांगितली, न्यूज काय आहे यापेक्षा कोण सांगतंय याला महत्त्व आहे. कंपनीबद्दल कंपनीकडून आलेली न्यूज जास्त ऑथेंटिक. न्यूज चॅनलवर आलेली न्यूज किंवा व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर आलेली न्यूज ही अर्धवट असू शकते किंवा नंतर ती अफवा पण ठरू शकते, कारण यांना न्यूज ब्रेक करण्याची खूप घाई असू शकते. तिसरा प्रश्न, मार्केट खाली येत आहे, माझा शेअर मी होल्ड करू की विकू? हा पण चुकीचा प्रश्न आहे. योग्य प्रश्न काय? मला अपेक्षित असा प्रॉफिट त्यातून होत आहे का? आणि जर लॉस होत असेल तर तो रिकवर होण्याचे चान्सेस आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेअर विकल्यानंतर आलेल्या कॅपिटलचं करायचं काय हे ठरलेलं आहे का? एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेला मार्केटचा आणि तुमच्या शेअरचा संबंध जोडत बसू नका, कारण आपण बरेच वेळा इंडेक्सला आज मार्केट म्हणतोय. चौथा प्रश्न, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सगळ्यात चांगला चार्ट पॅटर्न कोणता हो? हा पण चुकीचा प्रश्न आहे. मग योग्य प्रश्न काय? मला असं काय करता येईल ज्याने मला एखादा चार्ट पॅटर्न उत्तम पद्धतीने वापरता येईल?
चार्ट पॅटर्न हा एखाद्या हत्यारासारखा आहे. कोणतं हत्यार तुमच्याकडे आहे यापेक्षा ते तुम्हाला वापरता येतं का नाही हे जसं महत्त्वाचं, तसंच चार्ट पॅटर्न वापरता येतो का नाही, तो वापरताना कॉन्फिडन्स आहे का नाही हे जास्त महत्त्वाचं. तुम्हाला किती चार्ट पॅटर्न ओळखता येतात याबद्दल मार्केट तुम्हाला पैसे देत नसते. 5वा प्रश्न, शेअर चांगला आहे पण तो केवढ्याला आहे हो, किंमत किती आहे त्याची? अयोग्य प्रश्न आहे हा. मग योग्य प्रश्न काय? शेअर प्राइस वाढण्याचे पोटेन्शियल किती आहे? खूप वेळा किंमत बघून शेअर विकत घेतला जातो. साधारण 500 रुपये व त्याच्या आतले शेअर्स खूप पॉप्युलर असतात, कारण ते लोकांना आपल्याला परवडतील असं वाटतं. पण शेअरच्या किमतीचा आणि प्रॉफिटचा तसा काहीच संबंध नाही. 13 रुपयाचा आयडिया सारखा शेअर 5 रुपयाला जाऊ शकतो आणि 50,000चा MRFचा शेअर 1.25 लाखापर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजेच त्या शेअरमध्ये वाढण्याचे पोटेन्शियल किती हे जास्त महत्त्वाचं. प्रश्न तसे कोणते चांगले किंवा नाही वाईट नाहीत बरं का, पण ते विचारण्याच्या आधी आपली रिक्वायरमेंट काय हे समजलं पाहिजे. एक उदाहरण घेऊ. एक दिवशी दिविज प्रवास करत होता. वाटेत त्याला ट्रॅफिक जॅम लागला. त्याने काय करायला पाहिजे? ट्रॅफिक जॅम का झाला हे विचारलं पाहिजे का इथून बाहेर निघण्याचा पर्यायी मार्ग कोणता हे विचारलं पाहिजे? पहिला प्रश्न विचारून त्याला ट्रॅफिक जॅमचं कारण जाणून घेण्यास मदत मिळेल, लगेच समजेल त्याला. पण कदाचित तोपर्यंत त्याच्या गाडीच्या मागे अजून गाड्या लागलेल्या असतील आणि मग त्याला ट्रॅफिक जॅम क्लिअर होईपर्यंत तिथेच थांबावं लागेल. दुसरा प्रश्न विचारल्याने त्याला तिथून पटकन सटकता येईल आणि त्याचा वेळ वाचेल, पण त्याला ट्रॅफिक जॅमचे कारण मात्र लगेच कळणार नाही. आहे की नाही गंमत? शेअर मार्केटबद्दल प्रश्न विचारताना देखील नेहमीच तुमची गरज काय हे ओळखून प्रश्न विचारा. समोर काय चाललं आहे या आधारावर प्रश्न विचारू नका. एके दिवशी दिव्याने तिच्या मित्राला असाच एक प्रश्न विचारला. शेअर्समध्ये फटाफट पैसा कसा कमवायचा सांग ना यार. तिचा मित्र तिला म्हणाला, अरे आपला विक्रम आहे ना, तो ऑप्शन्समध्ये खेळतो आणि रोज 1000 रुपये कमवतो असं ऐकलं आहे. या पुढची सिच्युएशन तुम्ही स्वतः इमॅजिन करू शकता. बट आय होप यू गेट माय पॉईंट. योग्य प्रश्न, तुमच्या गरजेनुसार विचारलेला प्रश्न तुम्हाला शेअर मार्केटमध्ये योग्य दिशा दाखवेल आणि यश मिळवायला नक्की मदत करेल. तेव्हा योग्य प्रश्न विचारा, त्याचं योग्य उत्तर मिळवा आणि ते उत्तर वापरा. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.